नमस्कार. गेल्या 7-8 दिवसापासून तुम्ही जेफ्री एप्स्टीन या नावाबद्दल तुम्ही ऐकत आलेत. जेफ्री एप्स्टीनची फाईल, या फाईलमध्ये किती महान लोक जे होते त्यांचं नाव आलेले आहेत आणि त्यांनी काय घाणकाम केलं हे तुम्हाला माहिती आहे. आता त्यांना मान मी म्हणणार नाही, काय शिवाय द्यायची ते तुम्ही कमेंटमध्ये द्या. आता मी हा व्हिडिओ का बनवते? माझे फॉलोअर्स वाढले म्हणून नाही, माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर वाढले म्हणून नाही, तर हा व्हिडिओ मी तुम्हाला हा जेफ्री एप्स्टीन आणि आपल्याला 2019 भेटलेला कोरोना व्हायरस याचे मी गेल्या 3 दिवसापासून काय करत होतो, अभ्यास करत होतो आणि काल त्याच्याबद्दल मेलसुद्धा तिथं जेफ्री एप्स्टीन फाईलमध्ये भेटूनच गेले आहेत. त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचे आणि तो व्हिडिओ काय करा तुम्ही पूर्ण बघा, कारण याच्यामध्ये तुम्हाला कोरोना व्हायरस आणि जेफ्री एप्स्टीन याचं काय संबंध होतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. जे कोरोना व्हायरस होतं ते आलं नव्हतं, तर ते काय केलं होतं, आणलं गेलं होतं. आता ते का आणलं होतं याचं उत्तर काय करणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला माहिती आहे जेफ्री एप्स्टीनला काय केलं होतं, 2019च्या जुलै महिन्यामध्ये काय केलं होतं, त्यांना अरेस्ट केलं होतं आणि ऑगस्ट महिन्याच्या 2019मध्ये काय केलं होतं, त्याने जेलमध्ये काय केली होती, आत्महत्या केली होती असं सांगितलं गेलं होतं. परंतु जेव्हा ते कोर्टामध्ये निकाल लावलं गेलं तेव्हा त्यावेळेस त्याच्यातले 2 ते 2.5 मिनिटाचं जे CCTV फुटेज होतं ते काय होतं, गायब होतं. म्हणजे त्याची आत्महत्या नव्हती, तर त्याला काय केलं होतं, मारलं गेलं होतं. आता का मारलं गेलं होतं ते सांगतो. का मारलं गेलं होतं, कारण या माणसाने एवढे घाण काम केलं होते आणि याच्या मागे काय होते, मोठमोठ्या लोकांचं काय होतं, हात होतं. त्यांचे नाव समोर यायला नको म्हणून काय केलं होतं, या माणसाला जेलमध्ये काय केलं होतं, मारून टाकलं होतं. तेव्हा ती फाईल ओपन व्हायला नको म्हणून या माणसाने नवीन गेम खेळला आपल्यासोबत आणि माणसासोबत हे माणूस काय करत होते, गेम खेळत होते. आणि त्याच वेळेस जेव्हा ऑगस्टमध्ये हा माणूस मेला तेव्हा या गोष्टीकडे कोणाचेही लक्ष जायला नको. सर्व लोक आपापल्या घरामध्ये बसून शांत बसायला पाहिजे. म्हणून या लोकांनी काय केलं, 2019मध्ये काय केलं, त्यांनी कोरोना व्हायरस आणला. ते काही चीनमधून आलेला नव्हतं, तर याच्या मागचे याला जे मारणारे लोक होते त्या लोकांनी काय केलं होतं, कोरोना व्हायरस आणलं होतं. आणि याची तयारी गेल्या जवळपास 2017 पासूनच चालू झालेली होती की हा व्हायरस आणायचं, लोकांना काय करायचे, त्याची भीती दाखवायची, लोकांना घरातच बसवायचं आणि जे जे रिकामे लोक आहे आपल्यासारखे, आपण रिकामेची, आता या लोकांना काय करायचं, घरी शांत बसवायचं किंवा यांना काय करायचं, या व्हायरस देऊन काय करायचं, त्यांना मारायचं. असं काय केलं होतं, या माणसाला ज्या लोकांनी मारलं त्यांनी काय केलं होतं, हा कोरोना व्हायरस आणलं होतं. तो काही वुहान वगैरे चीनमधून काही आलेला नव्हता. या माणसाला ज्यांनी मारलं होतं त्याच्या मागचे हा हात होतं. डिसेंबर 2019मध्ये कोरोना व्हायरस आला. ऑगस्टमध्ये काय केलं होतं, या माणसाचा मृत्यू झाला होता. आता ऑगस्टमध्ये झाला, ती केस वगैरे चालली असेल आणि डिसेंबरमध्ये या लोकांबद्दल कोणी आवाज उठवायला नको म्हणून कोरोना व्हायरस आला होता. आणि परत ह्याच्यामध्ये जे काही लोक होते त्यांना असं म्हणायचं होतं की धरतीवर काय केलं, आपले जे जमीन आहे पृथ्वीवर काय केले, वजं वाढलंय आणि तो वजं काय करायचे, आपल्याला कमी करायचे, म्हणजे रिकामी माणसांना काय करायचे, मारून टाकायचे. म्हणून हा कोरोना व्हायरस आला. आता त्या व्हायरसमधून कोणी वाचले तर त्यांना काय करायचं, व्हॅक्सिन देऊन मारून टाकायचं, असं याला मारणाऱ्या लोकांचं काय होतं, विचार होतं. परंतु गेल्या 7-8 दिवसापासून जेफ्री एप्स्टीनची फाईल निघाली आणि हा सर्व जो कारोबार होता कोरोना व्हायरस याच्याशी रिलेटेड, सर्व रिलेटेड होते. हे काही कोरोना व्हायरस आलं नव्हतं, आपणच चुत्या होतो की आपण काय केलं, कोरोना व्हायरस आहेत घरात बसून राहू. ते सर्वात महत्त्वाचं काय होतं, या माणसाची फाईल ही 2019मध्येच निघायला नको म्हणून काय केलं होतं, कोरोना व्हायरस आणलं गेलं होतं. परंतु त्याच्यावर काही लोकांनी काय केलं, त्याच्यामध्ये वाचून गेले. पण ते वाचलेल्या लोकांना काय केलं, या बाकीच्या लोकांनी व्हॅक्सिन देण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर कोरोना व्हायरसनंतर काय काढले, त्यांनी व्हॅक्सिन काढली आणि आपण सगळ्यांनी काय घेतलं, व्हॅक्सिन घेतलं. व्हॅक्सिन काढल्यानंतर गेल्या 4-5 वर्षापासून तुम्ही निरीक्षण करत आहेत, आपल्याजवळ असलेला एक 17-18 किंवा 25-30 वर्षाच्या घरात असलेला एखाद्या साधारण मुलाला सुद्धा काय येऊ लागले, अटॅक येऊ लागलं. आपण ते विचारसुद्धा करू शकत नाही. माझाच एक मित्र आहे, माझ्यापेक्षा एखादी वर्षांनी मोठा असेल, म्हणजे 28-29च्या घरामध्ये असेल, त्यालासुद्धा अटॅक आला आहेत. आणि अशी एकच गोष्ट नाही तर अनेक गोष्ट आपल्या आजूबाजूला घडताना सध्या दिसते किंवा तुम्हाला दिसतातच की 4 महिने झाले किंवा 6 महिने झाले की ते माणसं काय करतात, आजारी पडतात. त्याच्यात सर्वात मोठं कारण काय आहे, कोरोना व्हॅक्सिनची लस होती. ज्यांनी कोरोना व्हॅक्सिनची लस घेतली होती त्या लोकांना हा प्रॉब्लेम येत आहेत. आता मी पण एक डोस घेतलेला आहे, बाकीचे डोस वगैरे घेतलेलं नाही. डोस घेतला असेल तर काय करा, इच्छाशक्ती वाढवा. आपली जी क्षमता आहे, जी रोगप्रतिकारशक्ती आहे, त्या रोगप्रतिकारशक्ती काय करा, तुम्ही वाढवा. आणि ज्यांनी ही व्हॅक्सिन घेतली असेल कोरोना व्हायरसची, त्या व्हॅक्सिनशी लढण्याची काय करा, थोडीशी हिंमत ठेवा, घाबरू नका. एकजूट होऊन काय करणार आहे, आपण
लढणार आहे आणि याच्या मागे जेवढी लोक आहे त्यांच्याबद्दल सर्वांची फाईल ही निघालेली आहेत. हळूहळू सर्वचे नाव समोर येणार आहे. याच्यापुढे कोणत्याही लोकांवर तुम्ही भरोसा ठेवू नका, कोणत्याही लोकांना आपलं आयडियल तुम्ही मानू नका. मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती, हा व्हिडिओ काही मी तुम्हाला व्ह्यूसाठी, लाईकसाठी किंवा कमेंटसाठी बनवलेलं नाही आहेत, तर हा व्हिडिओ याच्यासाठी बनवले की सर्व लोक हे जागृत व्हायला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा माणूस आणि याच्या मागे असलेल्या सर्व माणसांनी किती घाण काम केले हे तुम्हाला माहीतच आहे. आता या माणसाला ज्यांनी मारलंय त्यांनी काय केलं होतं, कोरोना व्हायरस आणलं होतं आणि कोरोना व्हायरसमध्ये जेवढेही लोक मेरले गेले असेल त्या सर्वांचे जिम्मेदार याला मारणारे लोक आहेत आणि याच्यामागे किती मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आता या लोकांना काय सजा भेटायला पाहिजे हे तुम्हीच ठरवा. हा तर मरून गेला, पण याच्या मागची जेवढी आहेत तेवढ्यांना काय सजा द्यायची हे आता तुम्ही ठरवा. खरं तर हा व्हिडिओ मी जेफ्री एप्स्टीन आणि कोरोना व्हायरस याच्यामध्ये काय संबंध आहे याच्यासाठी बनवलं होतं आणि मी गेल्या 2-3 दिवसापासून या दोघांचा अभ्यास करत होतो, जेफ्री एप्स्टीन आणि कोरोना व्हायरस. परंतु काल त्याच्याबद्दल मेलसुद्धा भेटलेले आहेत आणि माझी जी शंका होती ती काही झाली आहे, खरोखर खरी झाली आहे. परंतु आता तुम्हाला काय राहावं लागेल, सावध राहावं लागेल, कारण आपल्या आजूबाजूला कोण काय करेल आता हे सांगता येणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर ही सर्व माहिती काय करा, आपल्या मित्रांना शेअर करून द्या. आणि हां, तुम्हाला या लोकांना, यांच्या मागे जी असलेल्या लोकांना जी काही शिवाय द्यायची ते तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकतात. याच्याबद्दल तुम्हाला काही रेस्ट्रिक्शन नाही. पहिल्या वेळेस सांगतो, मी एक शिक्षक असून तुम्हाला काय करतोय, शिवाय द्या असं सांगतोय. आता शिवाय देऊन तर आपलं काही होणार नाही, पण मनातली जी ही हे असते, राग असतो, तो तुम्ही त्या ठिकाणी काढू शकतात. आपल्या देशामध्ये काय ठरवायचं आता ते तुम्ही ठरवा. जय हिंद, जय भारत.